पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या 2 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त। अनंतनाग दहशतवादी आसिफ शेखचं घर स्फोटात, तर आदिलचं घर बुलडोझरनं पाडलं। सुरक्षा दलाची मोठी कारवाई। पहलगाम हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर गोळीबार, पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केल्याची माहिती। भारतीय सैन्याकडूनही जोरदार प्रत्युत्तर। पाकिस्तानी लष्करानं नियंत्रण रेषेच्या बाजूला सैन्यांची संख्या वाढवली। पाकिस्तानी सैनिकांना बंकरच्या आतूनच पाळत ठेवण्याचे आदेश। आंतरराष्ट्रीय सीमेवरही भीती। पहलगाममधील हल्ला झालेल्या घटनास्थळावरून TV9चा ग्राउंड रिपोर्ट। बैसरण व्हॅलीतील सध्याच्या परिस्थितीचा आढावा। अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर परिसरातील वस्तू अद्यापही तशाच पडलेल्या। जम्मू काश्मीरमध्ये 2 दिवसात चौथी चकमक सुरू। बांदीपोरा जिल्ह्यात लष्कराचा दहशतवाद्यांना वेढा। लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याचा खात्मा, तर भारताचे 2 जवान जखमी। सिंधू पाणी करारावर आज महत्त्वाची बैठक। गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक होणार। भारत सरकारकडून करारात बदल करण्यासाठी पाकिस्तान सरकारला नोटीस। विरोधी पक्षनेते राहुल गांधी जम्मू काश्मीर दौऱ्यावर। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील जखमींची भेट घेणार। केंद्राच्या प्रत्येक कृतीला पाठिंबा। काश्मीरमध्ये शांतता ठेवण्यासाठी सरकारनं पावलं उचलावी, काँग्रेसची भूमिका।